नमस्कार, आपण पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता शिरोळच्या शोरूममध्ये आहोत आणि शिरोळच्या हार्डवेअरच्या बद्दल जे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याच्यापेक्षा आत्ता अजून आपल्याला आहे हे शिरोळचं बायफोल्ड फिटिंग आहे. आणि हे बायफोल्ड फिटिंग बरोबर ह्याच्यामध्ये हे पुल डाऊन पॅन्ट्री युनिट आहे, पुल डाऊन युनिट आहे. हे आहे SS मेटलमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज ठेवू शकता हवं तेवढं. काम झाल्यानंतर हे पुन्हा वरती निघून जातं. हे बायफोल्ड फिटिंग. आता ह्याच्यामध्ये ड्रायव्हर सिस्टममध्ये टंडन ड्रायव्हर आहे. हा जो टंडन ड्रायव्हर आहे तो स्लिम ड्रायव्हर आहे. ही कटलरी, ही वुडन कटलरी आहे आणि हे ॲडजस्टेबल आहे. ही 450, 600 आणि 900 मध्ये होऊ शकते. हे तुम्ही असं बंद करू शकता आणि इकडे कटलरी जर तुमची कमी असेल तर हे कमी करून इकडची जागा तुम्ही भांड्यांसाठी वापरू शकता. जर तुमची कटलरी जास्त असेल हे तुम्ही एक्सटेन्शन करू शकता. सेम हे तिन्ही असेच आहेत. त्याच्यामध्ये छोट्या ज्या बरण्या असतात आपल्या त्या ठेवायसाठी एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुमचे तांबे असतील किंवा ग्लासेस असतील किंवा अर्धा किलोच्या ज्या मसाल्याच्या बरण्या किंवा डाळीच्या बरण्या असतील हे ठेवायसाठीच आहे. त्याच्यानंतर हे आहेत ते प्लेट ऑर्गनायझर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्लेट ठेवून त्या ऑर्गनाईज करू शकता. हे हवे तिथे लावून तुमच्या प्लेटनुसार प्लेटच्या अकॉर्डिंग लावू शकता. हा देखील टंडन ड्रायव्हर आहे स्लिममध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही मोठे डबे ठेवू शकता. ज्याच्यामध्ये साधारणपणे वजन आपल्याकडं 5 किलो ते 10 किलोचं असतं. हे एकदम छान युनिट आहे. हे तुम्ही स्वयंपाक करताना ज्यावेळेस आपण मसाल्याचे बरण्या किंवा काही पदार्थ वरती घेतो तर ते काम जर हे पुन्हा ठेवावं लागतं. ते लागत असं एखाद 2 वेळेस पुन्हा ते पुन्हा काढावं लागतं. हे युनिट तुम्ही त्यासाठी वापरू शकता. ते एकदम खाली इझी येतं. स्वयंपाक करत असताना तुम्ही हे काम करताना इथे ठेवा. काम झाल्यानंतर तुम्हाला जे हवं ते पुन्हा ड्रावर खोला, ड्रावरमध्ये ठेवा आणि काम झाल्यानंतर नीट अँड क्लीन किचन ठेवायसाठी ते पुन्हा बंद करा. हे एक प्रोडक्ट आहे. आता आपण कालच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं ना थोड्या व्हिडिओमध्ये की टंडन ड्रावर कुठला होता तो वेगळा होता, मॅजिक कॉर्नर सॉरी. आणि हा मॅजिक कॉर्नर जो आहे तो ग्लास मॅजिक कॉर्नर आहे. त्याच्या बास्केट ग्लासचे आहे. दोन्ही मॅजिक कॉर्नर सेम आहे, फक्त बास्केट ग्लासचे आहे आणि दोन्ही सॉफ्ट क्लोज आहेत. आता ते स्लिम टंडन ड्रावर होते. हे वुडन ड्रावर आहे. हा रेग्युलर टंडन ड्रावर आहे. याच्यामध्ये PVC कटलरी आहे. याच्यामध्ये प्लेटसाठीचा पण आहे. याच्यामध्ये तुम्ही छोट्या सॉसर्स प्लेट्स किंवा आपण थोडक्यात कब्बशा वगैरे ठेवू शकता. आणि तसंच ताटांचं देखील आहे. त्या ह्याच्यामध्ये प्लेट ठेवायसाठी तुम्हाला ऑर्गनायझर होता वुडनचा. हा तुम्ही स्टीलचा आहे जो आपल्या भारतीय पद्धतीचा टिपिकल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असा प्लेट ठेवू शकता आणि हे तुमच्या प्लेटच्या नुसार राहिलेली जागा तुम्ही बाकी टंडनसाठी वापरू शकता. हे ग्लास प्रोफाईल आहे आणि हे पण बायफोल्ड आहे आणि हे पण फोल्ड डाऊन आहे. ते स्टीलचं होतं, हे जे आहे ते ग्लास आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता, हवं त्यावेळेस काढू शकता. बऱ्याचदा का होतं दुसऱ्या याला हात जात नाही, तेव्हा हा खाली घेतल्यानंतर तुम्ही काढू शकता आणि हे बंद करू शकता. हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तो ग्लास रोलिंग शटर होता. हे PVC रोलिंग शटर आहे. रोलिंग शटरची कन्सेप्ट दोन्हीची सेम आहे, फक्त हे मटेरियल PVC आहे आणि ते ग्लासचं आहे. आता हा एक कॉर्नरचं युनिट आहे. हा कॉर्नर युनिट खूप छान आहे. ह्याला SP रोझोल म्हणतात. याची वेट कॅपॅसिटी साधारणपणे 20 किलोच्या आसपास आहे आणि कॉर्नरची चांगली युटिलायझेशन आहे. हे सॉफ्ट ओपनिंग आणि सॉफ्ट क्लोज आहे. शिरोळचं हे एक छान प्रोडक्ट आहे जे सॉफ्ट क्लोज आणि सॉफ्ट ओपनिंगमध्ये आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचं अजून एक प्रोडक्ट आहे स्टीलच्या बास्केटमध्ये, ज्या 304 ग्रेडमध्ये स्टीलच्या आहेत, जे टेलिस्कोपिकमध्ये. पण हे आपण दाखवतो याच्यासाठी की बऱ्याचशा लोकांचं बजेट कमी असतं, त्या लोकांना तुम्ही स्टेनलेस स्टीलमध्ये कन्वर्ट करू शकता.